जाऊया पुढच्या बातमीकडे. बीएमसी विद्यार्थ्यांची वरळी नेहरू सेंटरला मोफत सहल आहे आणि सहल निघण्याआधीच आता कंत्राटावरून वाद पेटलाय. सहलीसाठी महापालिकेकडून 87 लाखांचं हे कंत्राट देण्यात येत आहे. निविदेची अट शिथिल केल्यानं विरोधक आता आक्रमक झालेत. निविदेची अट शिथिल करून सहलीचं कंत्राट दिल्यानं विरोधकांनी बीएमसीच्या शालेय सहलीवर प्रश्न उपस्थित केलाय. बीएमसीच्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी नेहरू केंद्र एक झलक शैक्षणिक सहलीचा प्रस्ताव देण्यात आला आणि विद्यार्थ्यांच्या अल्पपहार आणि भोजन व्यवस्थेसाठी फूड लिंक या कंपनीला 87 लाखांचा थेट कंत्राट देण्याचा प्रस्ताव आहे. नेहरू केंद्रातल्या कॅटरिंगची सेवा ही फक्त फूड लिंककडे असल्यानं मोनोपॉली असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. तर मुंबई महानगरपालिका अधिनियमाप्रमाणे 3 लाखांपेक्षा जास्त खर्चासाठी निविदा या आवश्यक आहेत. मात्र या प्रकरणामध्ये निविदा अट शिथिल करण्यासाठी शिक्षण समितीकडे प्रस्ताव देण्यात आला. तर बीएमसी शाळेनं नेहरू सेंटरला आता मोफत सहल काढण्याचं ठरवलंय. मात्र त्यासाठी एक कंत्राटावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि आमचे प्रतिनिधी मनशी पाठक या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. आपण थेट जाऊया मनशीकडे. मनशी, सहलीसाठी महापालिकेनं 87 लाखांचं हे कंत्राट थेट काढल्याचा आरोप होतो विरोधकांकडून. काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? खरं तर बीएमसीच्या विद्यार्थ्यांची वरळीच्या नेहरू सेंटरला ही मोफत सहल आता आयोजित करण्यात आलेली आहे की नेहरू सेंटर विद्यार्थ्यांना दाखवावं या उद्देशाने ही सहल आयोजित करण्यात आली आहे. मात्र ही सहल निघण्यापूर्वीच आता वाद निर्माण होऊ शकतो, कारण या सहलीकरता 87 लाखांचं कंत्राट आहे. मात्र हे कंत्राट देताना निविदेची अट शिथिल करण्यात आलेली आहे. निविदेची अट शिथिल करून सहलीचं कंत्राट दिल्यामुळे विरोधकांकडून बीएमसीच्या शालेय सहलीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्यार्थ्यांच्या अल्पपहार आणि भोजन व्यवस्थेसाठी फूडलिंक या कंपनीला थेट 87 लाखांचं थेट कंत्राट दिलंय. याकरता प्रशासनाचं म्हणणं आहे की नेहरू केंद्रातली जी कॅटरिंगची सेवा आहे ती फूडलिंक याच कंपनीकडे आहे, त्या ठिकाणी त्यांची मोनोपॉली आहे, त्यामुळे त्याच कंपनीला हे कंत्राट न्यावं लागेल. जर नियम बघितला तर 3 लाखांपेक्षा जास्त खर्च जर एखाद्या कामामध्ये होत असेल तर त्याची निविदा प्रक्रिया ही राबवावी लागते. मात्र तशा पद्धतीनं निविदा प्रक्रिया न राबवता निविदा प्रक्रियेची अट शिथिल करून आता हे कंत्राट दिलं जात आहे. सदर प्रस्ताव हा स्थायी समिती आणि शिक्षण समितीसमोर सध्या मंजुरी करता आलेला आहे. ठीक, धन्यवाद मनशी दिलेल्या माहितीसाठी. मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या.